पद्धतीने घोषणा झाली। या कार्यक्रमाचं नावच असं आहे की पॅकेजचं काय झालं। आणि एवढं मोठं पॅकेज डिक्लेअर केलं सरकारने, याचं काय झालं? कारण सरकार हे पॅकेज तर देत नाही, उलट दगाबाजी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांशी सरकार करतो। आणि म्हणून दगाबाज सरकार हे आहे। याला हे प्रश्न आपण पॅकेजचा विचारण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहे। विचारणा म्हणजे काही शेतकऱ्यांना न्याय मिळावा हा याच्या मागचा हेतू आहे। याचा हेतू बाकीचा काही असायचं कारण नाही। सरकारने जर पॅकेज दिलं तर मला असं वाटतं काय हरकत नाही, परंतु साहेबांनी सांगितलं होतं की 3.5 लाखापैकी किमान लाखभर तरी रुपये दिवाळीला द्या। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत। शेतकरी कोण बोलणार? इथले शेतकरी काय ना तुमचं? मुरली नवले, या पुढे या। हे सगळ्यात आधी या ठिकाणी आपली भूमिका व्यथा या ठिकाणी मांडणार आहेत। मी मुरली नवले यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल ती इथं मांडावी। सर्वप्रथम नाही, भाषण नाही, अतिथी देवो भव। बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेब तुमचं पालेगावाच्या वतीनं सर्वशः हार्दिक हार्दिक अभिनंदन। कारण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून बाळासाहेबाला ओळखणारा हा बीड जिल्हा, मराठवाडा आणि साहेबांची सभा खंडेश्वरी मैदानात घेतली साहेब, त्यावेळेस आम्हाला पैसे नसायचे। आम्ही घरातली ज्वारी विकून साहेबांच्या सभेला गेलेले माणसं आहोत। म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं तर बाकी विषय लांबवणार नाही। अवघ्या महाराष्ट्रामध्ये 6 महिने 7 महिने झालं अतिवृष्टी होते। मे महिन्यापासून पाऊस चालू आहे। अतिशय बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांकडे जे काही कापूस सोयाबीन आलं होतं ते सर्वस्व पावसानं निघून गेलं। आलेला काही घास होता तो पदरामध्ये पडला नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला एकूण तिकून काही आलं तर त्याला हमी भाव नाही, भाव असणारा योग्य मिळत नाही। आणि शेतकरी हा एकदम मेटाकुटीला आलेला आहे, खरोखरच आलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे, पालेगावची पण तीच परिस्थिती आहे। शेतकऱ्याचं कर्जमाफीचं धोरण सरकारनं आता अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं किंवा त्यांनी घोषणा केली, परंतु 6 महिन्यानंतर करणार आहेत। मग 6 महिन्यानंतर घोषणा करून काही उपयोग होणार नाही। आज ती कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना आवश्यक आहे। दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना आत्ताची आत्ता जसं अतिवृष्टी झाली की लगेच त्यांना मदत मिळायला हवी होती। लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि तुटपुंजी मदत शासनाकडून मिळालेली आहे। एक त्यांच्या गाई म्हशी वाहून गेल्या, गुरंढोरं वाहून गेले। काही काही व्हिडिओ असे पाहिले आम्ही साहेब की त्या घरी माणसं सुद्धा म्हणजे असं रडत होते, ते पाहवत नव्हतं, एवढं विदारक चित्र या ठिकाणी होतं। म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहात। आणि आपल्या भारताचा जर कणा असेल तर हा शेतकरी आहे। सरकार कोणतंही असो, सरकारनं अगोदर शेतकऱ्याविषयी धोरणं राबवले पाहिजे। दुसरी गोष्ट अशी साहेब, आपण सत्तेमध्ये होता, 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता। आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहायचो, मीडियाच्या माध्यमातून पाहायचो, आपलं कामही व्यवस्थित होतं। परंतु आता तो राजकारणाचा भाग आहे, तो आम्ही काही तर बोलणार नाही। परंतु या ठिकाणी आता जे आपण संवाद साधण्याकरता आलेला आहात, खरोखर विरोधी पक्षनेता कसा असावा किंवा विरोधात जरी असलं तरी काम कसं करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे। खूप काही आणखीन गोष्टी आहेत। आता आपण ज्या ठिकाणी बसलोत साहेब, पाठीमागं बिंदुसरा नदी वाहते, धरण आहे मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार। पलीकडून जर जास्त दिवस पाऊस झाला तर असा लोंढ आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे। म्हणून त्याकरता पाठीमाग प्रोटेक्शन वॉलची गरज, म्हणजे सांगतो गावचाही प्रश्न मांडतो साहेब तुमच्या पुढं मी। आणि तलावात असणारं त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी, अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं, परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत नाही। आपण जर सत्तेमध्ये भविष्यामध्ये आलात तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो दुष्काळी नेहमी दुष्काळी भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शेतकरी पिकवतील,
आता योगायोगानं आमच्याकडे रेल्वे आलेली आहे. रेल्वेचा आमचा माल मुंबईला आम्हाला आणता येईल साहेब. अनेक या शेतकऱ्यांचे प्रश्न, सीताफळाचा आमच्याकडे मोठा उद्योग आणता जर आला तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील. कारण या डोंगर पट्ट्यामध्ये एवढं असणारं सीताफळ उत्पादन आहे, परंतु त्याला योग्य भाव भेटत नाही, हमी भाव भेटत नाही किंवा त्याला असणारं मार्केट नाही. मग त्या सीताफळाचा आमचा काही उपयोग होत नाही. अनेक असे प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा साहेब आमच्या गावाच्या वतीनं तुमचं अगदी एवढे मोठे माणसं साहेब, खरं सांगतो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत आणि माझे मुख्यमंत्री आपल्या गावाला भेट देतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये मनपूर्वक अतिशय नम्रतेनं तुमचं आणखीन एकदा स्वागत साहेब. कारण एवढी व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपण इथं जर नाही, मोठे पण नाही साहेब, खरं हे गोष्ट कळलं पाहिजे सगळ्यांना. आणि म्हणून आपलं पुनश्च एकदा दानवे साहेबाचं, खैरे साहेबाचं, सर्व पदाधिकाऱ्याची मी नाव घेत नाही. मला या ठिकाणी सांगितलं तुम्ही बोलायला या. शेतकऱ्याच्या खरोखऱ्या व्यथा आहेत आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण आलात. आपण या ठिकाणी मार्गदर्शन मोलाचं शेतकऱ्यांसाठी करावं एवढं बोलतो आणि या खंडेरायाच्या चरणी, गावकऱ्याच्या चरणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.